रुमाला त्याला द्यायच्या अरे बाबा साहब के सम्मान में भाजपा मैदान में, बाबा साहब के सम्मान में भाजपा मैदान में, बाबा साहब के सम्मान में भाजपा मैदान खाली मुर्गा वर पाय खाली मुर्गा वर पाय नीम का बच्चा कड़वा है, नीम का बच्चा कड़वा है, नीम का बच्चा कड़वा अरे दूरी तेरी अक्का दूरी तेरी अक्का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि नीम का बच्चा कड़वा पण निश्चित ही जनता मतदान रूपी होळी खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात ह्या जितेंद्र आव्हाडची करणार, स्वतःचा सन्मान करण्यासाठी आणि स्वतःच्या संट मध्ये स्वतःचं नाव होण्यासाठी जे इतक्या गालिच्छ प्रकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणे, स्वतःचं नाव महाराष्ट्रात व्हावं, स्वतःच्या बद्दल महाराष्ट्राने बोलावं, ही भूमिका घेऊन जेव्हा जितेंद्र आव्हाड स्टंट करतो, याला मनुस्मृतीबद्दल काही घेणं नाहीये, याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही घेणं नाहीये, याला स्वतःच्या नावाची पडली होती आणि महाराष्ट्रात त्याचं चर्चा चालावी या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलेलं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, खरं तर देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा, हे आंबेडकरांवर प्रेम करणारी जनता ही मागणी करत आहे आणि निश्चित म्हणून भारतीय जनता पार्टी या निषेध करत आहे. आज अनुसूचित जाती मोर्चा छत्रपती संभाजीनगर आणि भाजपा छत्रपती संभाजीनगर तर्फे हा निषेध आम्ही व्यक्त केला. येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात जिथे जिथे फिरेल तिथे आंबेडकरवर प्रेम करणारी जनता त्याच्या तोंडाला कळ लावून त्याचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. खरे ढोंगी हा शरद पवारचा बगल बच्चा खऱ्या अर्थाने समोर आला लोकांच्या, याच्या तोंडात एक, होटात एक आणि पोटात एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडताना दिसून आलं आणि त्यामुळे निश्चित याने आता याचं ढोंग ही जनता बंद करणार. माफी मागितली त्यांनी. हे बघा, हा ढोंगी माणूस आहे, हा परत माफी मागेल आणि परत 10 चुका करेल, परंतु महाराष्ट्रात 2 पागल आहे, एक जितेंद्र आव्हाड आणि दुसरा रुग्ण आहे संजय राऊत आणि त्यामुळे हे 2च शिल्लक राहिले ज्यांच्या हीन पातळीवर जाऊन जे राजकारण करता या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थानं सामाजिक वातावरण जे बिघडलेलं आहे या 2 लोकांमुळे बिघडलेलं आहे. त्यामुळे लवकरच यांची मानसिक तपासणी व्हावी आणि मानसिक रुग्णालयामध्ये यांना अटक व्हावी आणि यांना अटक होऊन मानसिक रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात यावं, ही भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आणि जनतेची झालेली आहे आणि त्यामुळे निश्चित आहे आम्ही माफ करणार नाही. ही तो सुरुवात झाली. जितेंद्र आव्हाड आता पूर्णपणे उघडा पडलेला आहे.